साईबाबांची संपूर्ण कथा. भारताच्या पवित्र भूमीत अनेक संत जन्माला आले. त्यापैकी एक महान संत म्हणजे साईबाबा. साईबाबांचा जन्म नेमका कुठे आणि कधी झाला हे आजही कोणी निश्चित सांगू शकत नाही. म्हणूनच लोक म्हणतात साईबाबा हे स्वतः परमेश्वराचे रूप होते. लहानपणापासूनच ते खूप शांत, साधे आणि आध्यात्मिक होते. त्यांना नेहमी ईश्वर ध्यान, सेवा आणि लोकांची मदत करायला आवडायची. सुमारे 1858च्या आसपास एक दिवस महाराष्ट्रातील छोट्या गावात शिर्डी येथे एक तरुण फकीर आला. तो एका निंबाच्या झाडाखाली बसायचा, ध्यान करायचा. गावातील लोकांना तो खूप वेगळा वाटायचा. यावेळी गावातील पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना पाहिले आणि प्रेमाने म्हणाले, आओ साई. त्या दिवसापासूनच सर्वजण त्यांना साईबाबा म्हणू लागले. साईबाबा खूप साधे जीवन जगायचे. त्यांचे घर होते एक जुनी मशीद, जिला त्यांनी नाव दिले द्वारकामाई. द्वारकामाई इथे ते नेहमी धुनी पेटवून बसायचे. त्या धुनीची राख म्हणजे उदी, तेच अंगुरा म्हणून ते द्यायचे. ही उदी ते लोकांना द्यायचे आणि म्हणायचे, ही उदी विश्वासाने लाव, तुझे दुःख दूर होईल. आश्चर्य म्हणजे अनेक लोकांचे आजार बरे झाले, संकटे दूर झाली. साईबाबांचा सर्वात मोठा संदेश होता सबका मालिक एक, म्हणजेच ईश्वर एकच आहे. त्यांच्याकडे हिंदू, मुसलमान, गरीब, श्रीमंत सर्वजण यायचे. साईबाबा कधी मंदिरात जात, कधी मशिदीत. त्यांच्यासाठी धर्म महत्त्वाचा नव्हता, प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची होती. एकदा शिर्डीत दिवाळीचा सण होता. मंदिरात दिवे लावण्यासाठी तेल नव्हते. गावातील व्यापाऱ्यांनी साईबाबांना तेल देण्यास नकार दिला. तेव्हा साईबाबांनी काय केले, त्यांनी दिव्यामध्ये पाणी टाकले आणि दिवे पेटवले. आणि आश्चर्य, पाण्याचे दिवे संपूर्ण रात्र जळत राहिले. गावातील लोकांना समजले की हा साधा माणूस नाही, हा एक महान संत आहे. साईबाबा रोज भिक्षा मागायला जायचे. गावातील 5 घरातून ते थोडे अन्न घ्यायचे. ते अन्न नंतर सर्व भक्तांमध्ये वाटायचे. त्यांना नेहमी म्हणायला आवडायचे, जो मला प्रेमाने आठवतो त्याला मी कधीच सोडत नाही. साईबाबा कधी कधी भक्तांची परीक्षा घ्यायचे. एकदा एक भक्त खूप दुःखी होऊन आला. त्याला पैसे हवे होते. साईबाबांनी त्याला लगेच मदत केली नाही. त्याला काही दिवस थांबायला सांगितले. तो भक्त मात्र रोज श्रद्धेने येत राहिला. शेवटी साईबाबांनी त्याला मदत केली आणि म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी ठेव. साईबाबांचे 2 मुख्य शब्द होते, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे ईश्वरावर विश्वास. सबुरी म्हणजे धैर्य आणि संयम. साईबाबा म्हणायचे, जो श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याचे जीवन मी स्वतः सांभाळतो. साईबाबांच्या आयुष्यात अनेक चमत्कार झाले. आजारी लोक बरे झाले, गरीब लोकांना मदत मिळाली, संकटात अडकलेले लोक वाचले. लोक दूरदूरून शिर्डीला येऊ लागले आणि 1918 साली साईबाबांनी आपल्या भक्तांना सांगितले, मी लवकरच या शरीरातून जाणार आहे. त्यांच्या भक्तांना खूप दुःख झाले. विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी शांतपणे आपला देह सोडला. आज त्यांचे समाधी मंदिर शिर्डी साईबाबा समाधी मंदिर येथे आहे. आजही लाखो भक्त तिथे दर्शनासाठी येतात. लोक म्हणतात साईबाबा आजही आपल्या भक्तांची मदत करतात.
जो मनापासून त्यांना हाक मारतो त्याला साईबाबा मार्ग नक्की दाखवतात. म्हणूनच भक्त म्हणतात, साईनाथ महाराज की जय. जर तुम्हालाही साईबाबांवर विश्वास असेल तर ओम साईराम कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा आणखीन पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईबाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. ओम साईराम. श्री साईराम.